नमस्कार श्रोते हो. आज आपण ऐकणार आहोत स्वरागिनी कथेचा भाग पहिला. मेंदीच्या पानावर मन अजून झुलते ग, या गाण्याच्या ओळी मंजूळ स्वरात ऐकू येत होत्या. गाण्याच्या ओळी संपल्या तशा टाळ्यांचा कडकडाट झाला. वा वा, खूपच छान रागिनी. तू अगदी थोड्याच दिवसात सुरांवर कमालीची पकड बसविली आहे. तुझ्या आवाजात तर गोडवा आहेच, पण तुझी शिकण्याची इच्छाही खूप दुर्दम्य आहे. थँक्यू गुरुजी. पण गुरुजी, पुढचे 15 दिवस मी येऊ शकणार नाही. परीक्षा सुरू होणार आहेत, रागिनी म्हणाली. बरं, ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. पण घरी मात्र रोज 1 तास रियाज चालू ठेव. तुझ्या बाबांचे स्वप्न आहे ना तुला स्टेजवर गाताना बघायचं? ते पूर्ण करायचं असेल तर रियाजाचा कंटाळा करायचा नाही. हो गुरुजी, असे म्हणत रागिनीने मान हलवली. बाकीच्यांनीही लक्षात ठेवा, हे मी सगळ्यांसाठी सांगतो आहे. गुरुजी बाकीच्या विद्यार्थ्यांना म्हणाले. ते पुढे म्हणाले, आज आपण इथेच थांबू. उद्या नेहमीच्या वेळेला या आणि रागिनी, तू 15 दिवस घरी न चुकता रियाज कर. आई आई म्हणत रागिनीने घरभर आईला शोधले. अगं हो हो, हळू, इकडे मागे आहे मी. आईला बघून रागिनी म्हणाली, आई, बाबा आले नाहीत का अजून? बरं, म्हणजे बाबा आले नाहीत का हे विचारण्यासाठी एवढी आई आई करत आलीस? आई, सांग ना लवकर, कधी येतील बाबा? मला की नाही त्यांना खूप छान बातमी द्यायची आहे. कोणती बातमी? जरा आईलाही सांग ना. नाही, मी बाबा आल्यावरच सांगणार. काय सांगणार आहे बाबांना? रागिनीच्या मागून आवाज आला. तसे रागिनीने मागे बघितले आणि बाबा म्हणून तिने त्यांच्या कमरेभोवती आपल्या नाजूक हातांनी मिठी मारली. मग बाबांनीही आपल्या लाडक्या लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारले, काय सांगायचं होतं? बाबा, आज ना मी खूप छान गाणं गायलं. गुरुजींनी माझं खूप कौतुकही केलं. ते म्हणाले, थोड्याच दिवसात तू छान पकड बसवली आहे सुरांवर. अरे मग, आहेच माझी मुलगी हुशार. तिचेही दोन्ही गाल ओढत बाबा म्हणाले. रागिनीच्या आईकडे बघत आपल्या लाडक्या लेकीला कुशीत घेत ते पुढे म्हणाले, थोडा उशीर झाला ग तुला गाणं शिकवायला. नाहीतर आत्ता तू टीव्हीवर गात असतीस. चल ठीक आहे, काही हरकत नाही. अजूनही वेळ गेली नाही. तू नक्की मोठी गायिका होणार. बरं बरं, ठीक आहे. आधी दोघे फ्रेश व्हा. अजून एक माझी लाडाची मैना, आता थोडं अभ्यासाकडं पण लक्ष द्या. 2 दिवसात परीक्षा सुरू होणार आहेत. रागिनीची आई रागिनीला म्हणाली. यावर रागिनी आईभोवती गोल गोल फिरत म्हणाली, हो ग आई, तशीही मी आता गुरुजींना सांगून आले आहे की परीक्षा संपेपर्यंत येणार नाही आणि माझा अभ्यासही चालू आहे. ठीक आहे ठीक आहे, रागू सोड ग पदर. रागिनीचे बाबा कौतुकाने हे सगळं बघून हसत होते. अजून एक गिरकी घेऊन रागिनी फ्रेश होण्यासाठी गेली. रागिनीची आई तिच्या बाबांना म्हणाली, काय तुम्ही, किती तिच्या डोक्यात गाण्याचं खूळ बसवलं आहे. आपल्या हातातलं घड्याळ काढत रागिनीचे बाबा म्हणाले, अगं खूळ काय म्हणतेस? तिला देवाची देणगी आहे. किती गोड आवाज आहे तिचा. आपण आधीच तिला क्लासला पाठवायला हवं होतं. तिच्या एवढ्या मुली बघ स्टेजवर गातात. तीही आत्तापर्यंत ट्रेन झाली असती. अहो, पण आता पुढचं 10वीचं वर्ष. असू दे ग, ती अभ्यासही करेल आणि मुळात मी ठरवलं आहे तिला गाण्यातच करिअर करायला लावायचे. एक ना एक दिवस तू तिला स्टेजवर गाताना बघशीलच. तो दिवस माझ्यासाठी सर्वात आनंदाचा असेल. तुम्हा बाप लेकीचं स्वप्न लवकर पूर्ण हो. तुम्ही फ्रेश व्हा, मी जेवायला वाढते. असे म्हणून रागिनीची आई किचनमध्ये गेली. रागिनी सुरेशराव आणि अनघाची एकुलती एक लाडकी कन्या. सुरेशराव एका खाजगी कंपनीत नोकरीला होते, तर अनघा गृहिणी होती. घरची परिस्थिती साधारण होती. भावाच्या कटकारस्थानामुळे सुरेशरावांना वडिलोपार्जित संपत्ती सोडावी लागली होती. त्यामुळे महिन्याला येणाऱ्या पगारावरच सगळी भिस्त होती. रागिनी एक चुणचुणीत मुलगी होती. एखाद्या अनोळखी व्यक्तीलाही आपल्या स्वभावाने आणि गोड आवाजाने ती आपलेसे करून घेई. ती 12-13 वर्षांची असताना सुरेशरावांना तिच्या आवाजातील जादू आणि तिची गाण्याकडे असणारी ओढ लक्षात आली.
तेव्हापासून त्यांनी आपल्या मुलीला गायिका बनवायचे ठरवले होते. मुळातच गाण्याची आवड असल्याने रागिणीनेही आपल्या बाबांच्या स्वप्नाला आपले स्वप्न बनवले होते. त्यासाठी पूर्ण कष्ट घेण्याची तिची तयारी होती. दिवस पालटत होते. तसतशी रागिणीचे गाणे आता चांगलेच रंगू लागले होते. ऐकणाऱ्याला जागेवरच थांबून ठेवण्याची ताकद तिच्या आवाजात होती. थोड्याच दिवसात तिला एका संगीत महोत्सव कार्यक्रमात गायनाच्या स्पर्धेनिमित्त स्टेजवर गाण्याची संधी मिळाली. रागिणीचा हा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे रागिणीच नाही तर सुरेशराव आणि अनघा खूप खुश होते. त्या कार्यक्रमात बरेच प्रसिद्ध व्यक्ती हजेरी लावणार होते. मोठे संगीताचे जाणकारही येणार होते. या संधीचे सोने करायचे हा विचार करूनच रागिणी या स्पर्धेची तयारी करत होती. तिच्या गुरुजींनी ही तिच्याकडून पूर्ण तयारी करून घेतली होती. स्पर्धेचा दिवस उजाडला. कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता होता. अनघा आणि रागिणी एकत्रित तिथे पोहोचल्या होत्या. सुरेशराव ऑफिसमधून सरळ कार्यक्रमाच्या ठिकाणी येणार होते. रागिणीचे लक्ष बाबांच्या वाटेकडे लागले होते. स्पर्धा सुरू होण्याआधी पोहोचतो असे बाबांनी तिला सांगितले होते. पण आता स्पर्धा सुरू होऊन 15-20 मिनिट उलटले तरी बाबा आले नाहीत हे बघून रागिणीची घालमेल होत होती. तिचे अर्धे लक्ष स्पर्धेकडे तर अर्धे लक्ष बाबांच्या वाटेकडे होते. तिचा केविलवाणा चेहरा पाहून अनघा तिच्या जवळ गेली आणि तिला समजावत म्हणाली, "रागू बाळा, काळजी करू नकोस, बाबा इतक्यात येतीलच." नाराज झालेली रागिणी थोड्याशा तक्रारीच्या स्वरात म्हणाली, "आई, मी बाबा आल्याशिवाय जाणार नाही स्टेजवर गायला." "अगं वेडाबाई, असं करतात का? या दिवसाची तू आणि बाबा कधीपासून वाट बघत होतात. तू तुझ्या वेळेला गायला गेली नाहीस तर बाबांना किती वाईट वाटेल. तू आता फक्त तुझ्या गाण्याकडे लक्ष दे." आईने समजावले तरी रागिणीचे लक्ष सगळे मेन गेटकडे लागले होते. पटकन गेटमधून बाबा आत येतील असे तिला वाटत होते. रागिणीचा नंबर जवळ येत होता. आता अनघाचीही धाकधूक वाढली होती. आतापर्यंत रागिणीच्या बाबांनी पोहोचायला पाहिजे होते या विचारात असतानाच तिला सुरेशरावांचे मित्र येताना दिसले. अनघा पुढे होऊन म्हणाली, "राकेश भाऊजी, अहो हे कुठे आहेत? गाडी लावतायत का? बरे झाले तुम्ही दोघं आले." रागिणी नुसती कावरी-बावरी झाली होती. राकेश घाईत दिसत होता. घाबरलेल्या स्वरात तो म्हणाला, "वहिनी, तुम्हाला माझ्याबरोबर लगेच यावे लागेल. सुरेशचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो हॉस्पिटलमध्ये आहे." हे ऐकून अनघाच्या पायाखालची जमीन सरकली आणि ती मोठ्याने ओरडली, "काय? ॲक्सिडेंट? अहो पण कसं काय? आधी तुम्ही चला, मी सांगतो सगळं. रागिणीला घ्या." अनघाच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला होता. तिने कसेबसे स्वतःला सावरले आणि रागिणीला घेऊन तिथून निघाली. रस्त्याने रागिणीला घडलेला प्रकार समजला. ते ऐकून ती मोठ्याने रडायला लागली. अनघा कशीबशी तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती. पूर्ण रस्ताभर सुरेशचा ॲक्सिडेंट ऑफिससमोर झाला या व्यतिरिक्त राकेश एकही शब्द बोलला नव्हता. अनघा देवाचा धावा करत होती. दोघी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. डॉक्टरांनी त्यांना लगेच पेशंटच्या रूममध्ये पाठवले. सुरेशच्या डोक्याला मार लागला होता. त्याचे वाचणे शक्य नव्हते. तो शुद्धीत नव्हता. त्याला व्हेंटिलेटरवर ठेवले होते. "बाबा उठा ना, बाबा उठा ना, आई, बाबा डोळे का नाही उघडत?" असे म्हणून रागिणी रडत होते. अनघाच्या तोंडून तर शब्द फुटत नव्हता. ती सुरेशची परिस्थिती विचारायला डॉक्टरांकडे गेली. "डॉक्टर, काय झाले आहे? सुरेश अजून शुद्धीवर नाही." इकडे व्हेंटिलेटरचा आवाज येऊ लागला. डॉक्टर आणि अनघा सुरेशच्या दिशेने धावले. अखेर 1-2 मिनिटातच स्क्रीनवर येणाऱ्या लाईन्स बंद झाल्या. सुरेशचा श्वास थांबला होता. क्रमशः काय होईल पुढे? ओढवलेल्या परिस्थितीतून अनघा आणि रागिणी स्वतःला सावरू शकतील का? वाचूया पुढच्या भागात. धन्यवाद.